हाय फ्रेंड्स, कसे आहात? हे बघा, आता आज मी पंचवटी एरियामध्ये आली. बघा, आमची गोदावरी नदी आता पाणी कमी झालं आहे आणि पाऊस पण कमी झाला आहे, पण भरपूर पाणी आहे अजून पण नदीला. हे बघा, तुम्हाला क्लिअर दिसत होतं त्याच्यामध्ये. आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम पण चालू आहे आमच्या इकडे. बघा, सगळ्या ठिकाणी कामं चालू आहे सिंहस्थ कुंभमेळ्याचे. आता आमच्या नाशिकमध्ये 2026 कुंभमेळा येतो आहे. बघा किती पाणी आहे. आज समोर तुम्हाला दिसतोय तो गाडगे महाराज पूल आहे. हे बघा, अजून भरपूर पाणी आहे नदीला. अजून मी तुम्हाला पुढे पण घेऊन जाणार आहे, जिथे गोदा आरती होते तिथे पण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. भरपूर पाणी आहे अजून गंगेला. बघा, पूर्ण वाहतं पाणी आहे आणि अजून मधून मधून पाऊस येतोच आहे फ्रेंड्स. अजून काय म्हणता फ्रेंड्स, तुमच्या इकडे पाऊस आहे का अजून? हे बघा, इथे सगळ्या ठिकाणी सगळं चिखल झालेलं आहे आणि पाणी पण येतं आहे भरपूर. रोडवर पण पाणी आहे भरपूर आणि नदीला पण भरपूर पाणी आहे. हे बघा, हा तुम्हाला दिसतोय समोरचा पूल तो रामसेतू पूल आहे. पावसाचा प्रवाह इतना जोरात असतो की बघा, त्याच्यावरचे ते साईडला आपण पकडतो दांडे ते पण निघून गेले आहे. सगळे पूर्ण ओपन झाला आहे रामसेतू पूल. अजून काय म्हणता फ्रेंड्स? आज मी खूप दिवसांनी आली, म्हटलं चला आज तुम्हाला दाखवू. बघा फ्रेंड्स, अजून भरपूर पाणी आहे. हे बघा, आता अजून तुम्हाला क्लिअर दाखवते. हे बघा, हे बघा, जिथे आम्ही चालतो ना तिथे गोदा आरती होते तिथे पण पाऊस आहे आणि पाणी पण आहे अजून. आता गोदा आरती दुसऱ्या साईडला होते, पण गोदा आरती रोज होते. डेली रूटीन आहे गोदा आरतीचं. हा बघा, हा वरचा तुम्हाला पूल दाखवला तो रामसेतू पूल आहे. त्याचे सगळे दांडे सगळे निघून गेले आहे पावसामध्ये. पूर आला होता ना गोदावरीला, सर्वात मोठा पूर होता. चला फ्रेंड्स, दर्शन करा. साती आसराचं मंदिर आहे देवीचं. हे बघा, दर्शन करा सगळेजण. तुम्हाला देवीचे दर्शन करवते. हे बघा फ्रेंड्स, करा सगळे दर्शन. ही आपली देवी मा साती आसरा देवी. हे बघा, करा सगळेजण दर्शन. बघा किती सुंदर मंदिर आहे फ्रेंड्स. चला आता आपण पुढे निघू अजून. हे बघा पाणी फ्रेंड्स, अजून भरपूर पाणी आहे. आज हा रस्ता उघडा आहे चालायला, नाही तर हा पण पूर्ण पावसामुळे बंद होता. हा बघा, भरपूर पाणी आहे फ्रेंड्स. अजून कळकळतं पाणी आहे बघा. चालायच्या जागावर पण पाणी आहे फ्रेंड्स अजून. आणि ह्यावरती रामसेतू पूल आहे. हा बघा फ्रेंड्स.
आता तुम्हाला मी सांड्यावरची देवी आहे इथे गोदावरी नदीवरच. आज थोडी गर्दी दिसते फ्रेंड्स, कारण पाऊस उघडला आहे. चला आज मी तुम्हाला त्यांचे दर्शन पण करवणार आहे. खूप दिवस झाले मी गंगेवर आलीच नाही. हा पंचवटी एरिया आहे. तुम्हाला यायचं असेल तर पंचवटी एरिया सांगावा लागेल फ्रेंड्स. तुम्हाला नाशिक रोड उतरून ट्रेनने या बसने तुम्हाला पंचवटी एरिया सांगावा लागेल. इथे कपालेश्वरचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. शिव भगवानचं भोलेचं मंदिर आहे. चला मग तयार आहात फ्रेंड्स तुम्ही? बघा चला. हे बघा आज थोडे दुकानं पण आहे, पण जास्त नाही आहे, पहिल्यासारखं पण आहे. 1-2 दुकानं आहे. करा बघा, सगळे देवीचे दर्शन करा. इथे सुंदरवर देवी आहे, सांड्यावरची देवी आहे. चला आता प्रदक्षिणा मारू. तुम्हाला तिथे काल भैरवाचे दर्शन करवते. मी मागे प्रदक्षिणा मारली का इथे काल भैरवांचे दर्शन करवते तुम्हाला. हे बघा फ्रेंड्स, हे काल भैरवाचे दर्शन करा सगळे. खूप सुंदर मंदिर आहे हे पण काल भैरवाचं. चला आता प्रदक्षिणा मारून झाली. तुम्हाला सांड्यावरची देवीचे दर्शन करवलं मी. नाही तर पहिले पूर आला तेव्हा इथे पण खूप पाणी होतं आणि देवी पूर्ण पाण्यामध्ये होती फ्रेंड्स. एवढा पाऊस झाला आणि पूर आला होता गंगेला. आता पाऊस कमी झाला आहे म्हणून आज शनिवार पण आहे आणि मी दर्शन करायला पण आली आहे. मग म्हटलं चला आमच्या फ्रेंड्सला पण सगळ्यांना, यूट्यूबच्या फ्रेंड्सला सगळ्यांना दर्शन करवते देवीचे. आज शनिवार आहे. कोणी भरपूर जणं बाहेर निघतात, कोणी नाही निघत, कोणी हातापायाने चालू नाही शकत, घरातच बसलेले असतात. त्यांच्यासाठी आपण थोडंफार मदत जी होईल ती करू शकतो. मग ते आपल्या मागे ते दर्शन करतात, तेवढं आपल्यालाच पुण्य मिळतं फ्रेंड्स. बघितलं तुम्ही आहे, ही सांड्यावरची देवी होती आणि काल भैरवाचे दर्शन तुम्हाला मी करवले. आता चला मी अजून थोडी पुढे जाणार आहे, जिथे गोदा आरती होते ना तिथे. आज इथे पण गर्दी आहे कारण पाऊस उघडला आहे आणि शनिवार आहे. शनिवारला बाहेरून भरपूर भाविक येतात. हे बघा फ्रेंड्स, भरपूर पाणी आहे अजून. बाहेर नाही आहे पण आत आहे. आता इथेच समोर गोदा आरती होते रोज, नाही तर पुढे व्हायची. तिथे पाणी आहे, मग आता इथे गोदा आरती होते. मी तुम्हाला आता 1-2 दिवसामध्ये गोदा आरतीचे पण दर्शन करवणार आहे. ही आमची गंगा गोदावरी, नाशिकची सुप्रसिद्ध गंगा गोदावरी. आता इथे सुयस्त कुंभमेळा पण आहे 2026. लोक इथे अस्थि विसर्जनासाठी पण येतात. हे बघा किती गर्दी आहे आज. बघा, नाशिक म्हणजे एक तीर्थ मानलं जातं फ्रेंड्स. बघा फ्रेंड्स, किती पाणी आहे. आज पाऊस नाही तर आज थोडे लोक दिसत आहेत तुम्हाला. हे पण एक दुटुंक्या मारुती आहे. हे बघा पाणी बघा फ्रेंड्स, जो चालायचा रस्ता आहे त्याचेच पाणी आहे. अजून पाणी कमी नाही झालं आहे पण आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दुटुंड्या मारुतीचे पण दर्शन करवले होते. आता परत करवणार आहे. हे बघा
फ्रेंड्स पुजारी पण मिळतात, इथे धावा वगैरे पण होतो. हे बघा, दर्शन करा. जय भोले, जय भोले, जय भोले. हे बघा फ्रेंड्स, जालेरच्या रस्त्यावरच पाणी आहे. हे बघा, आणि इथे समोर गोदा आरती पण आहे. आता चला, मी तुम्हाला दुतोंड्या मारुतीचे दर्शन करवते. इथे आल्या आणि दुतोंड्या मारुतीचे दर्शन नाही केलं तर मग काय कामाचं इथे आलेले. हे बघायचं, हा चालायचा रस्ता पूर्ण पाण्यात आहे. चला मग दुतोंड्या मारुतीचे दर्शन करू. बघा, दुतोंड्या मारुती. भरपूर पाणी आहे अजून तरी. बघा, हे सगळं सिंहस्थचं काम चालू आहे फ्रेंड्स. 2026 सिंहस्थ कुंभमेळा येतो आहे. छोटे छोटे मंदिर सगळे पाण्याखाली आहे. देव पण पाण्यातच आहे. माझा व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू, नमस्ते, धन्यवाद. जय जिनेंद्र, जय भोले, जय श्री श्याम. तुमचा दिवस आज चांगला जावो.